मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा सुरू होती। त्या संदर्भाने 3 ते 4 वेळा भेटीगाठी देखील झालेल्या होत्या। काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील झालेल्या होत्या। राजगृहावर काँग्रेसचे नेते भेटायला देखील गेलेले होते। सर्वत्र चर्चा होती की आता मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी लढणार। परंतु आज नवीनच बातमी समोर आलेली आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला हात दिलाय का काँग्रेसला हात दिलाय हाच प्रश्न पडतोय। कारण आता बाळासाहेब आंबेडकरांनी काय जाहीर केलंय या संदर्भाने आपण या युट्यूबच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। युती तुटणार का युती झालीच नाही, खरंच मुंबईमध्ये काँग्रेस एकटी पडणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर आपण चर्चा करत होतो की बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला हात दिलाय का। नेमकं बाळासाहेब आंबेडकरांनी कोणतं विधान केलं ज्यामुळे आता मीडियामध्ये सर्वत्र खळबळ माजलेली आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस सोबत जाण्यास नकार दिलाय का काँग्रेस बाळासाहेबांसोबत यायला तयार नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। बाळासाहेब आंबेडकरांनी काल परवा आपण पाहतोय की राजगृहावरती बाळासाहेब आंबेडकर यांची भेट काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली होती। 3 ते 4 वेळा भेटी झाल्या आणि सर्वांनाच असं वाटलं की आता मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार। परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी नेमकं कोणतं विधान केलं ज्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार नसल्याची चर्चा सुरू झालेली आहे। ते विधान म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी नुकतीच एक मुलाखत दिलेली आहे। त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की आम्ही 200 जागा लढवण्याच्या तयारीमध्ये आहोत। असं बाळासाहेबांनी विधान का केलं, कारण ते असं म्हणतात की एका बाजूला काँग्रेस असं म्हणत आहे की आमचं जमलंय, जेव्हा जमलं असं आम्ही जाहीर करू असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा मात्र ते थांबा म्हणतात। त्यामुळे आमचा फॉर्म्युला 50-50 चाच आहे असं जाहीर मत केलेलं आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी। आणि या मताला देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये खरं तर पाठिंबा दिलेला आहे। बाळासाहेब आंबेडकर एकमेव असे महाराष्ट्रामध्ये नेते आहेत की त्यांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहतात। आणि म्हणून आता पुन्हा आपण पाहतोय काँग्रेसचं टेन्शन वाढलेलं आहे। नव्हे तर काँग्रेसची मुंबई महानगरपालिकेसाठी तरी कोंडी झालेली आहे। ही नेमकी कोंडी का झाली तर हे बाळासाहेब आंबेडकरांच्या या विधानामुळे झालेली आहे। त्यांनी स्पष्ट म्हटलंय आमची 200 जागेवर लढण्याची तयारी आहे, युती होणार ही चर्चा आहे, ही गोष्ट खरी आहे। परंतु जेव्हा एका बाजूला आम्ही ते जाहीर करू आमचं जमलंय असं आम्ही म्हणतो तेव्हा मात्र ते आम्हाला थांबा म्हणतात। याचा अर्थ काय असा प्रश्न देखील बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारलेला आहे। 4 वेळा भेटी घेऊनही तो फॉर्म्युला ठरला नाही आणि म्हणून नवा फॉर्म्युला अर्थात 50-50 जागांचा फॉर्म्युला बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस समोर ठेवलेला आहे। एकीकडे आपण पाहतोय नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये नुकताच पालापाचोळा झालेल्या काँग्रेसला पुन्हा धक्का बसलाय की दलित आणि मुस्लिम मतांचा जो काही टक्का आहे तो बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहे। जवळपास 3% मते हे मुंबई महानगरपालिकेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे आहेत। त्यामुळे काँग्रेसने सावध भूमिका घेतलेली आहे। काँग्रेस या विषयावरती काही बोलायला तयार नाही, कारण आता काँग्रेसला खरं तर धक्का बसलेला आहे। कारण त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे की बाळासाहेब आंबेडकरांची ही 3% मते आपल्याला पडणार नाहीत आणि याच्यामध्ये पुन्हा मतांचं विभाजन होणार। जवळपास मुंबईमध्ये 49 शेड्यूल कास्टच्या जागा आहेत, म्हणजे एसटीच्या जागा 49 जागा आहेत। आणि मग या 49 जागेवरती बाळासाहेब आंबेडकरांच्या एकूणच मतदारांचं अर्थात मुस्लिम आणि दलित मतांचं वर्चस्व आहे। मुंबईमध्ये बाळासाहेबांचे 3% मते आहेत हे काँग्रेसला पक्क माहित आहे। आणि मग या 3% मतासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा सुरू होती। परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी नवीनच बॉम्ब टाकलाय आणि सांगितलं की आम्ही 200 जागा लढवण्याच्या तयारीमध्ये आहोत। आम्ही जेव्हा युती जाहीर करतो तेव्हा ते आम्हाला जाहीर करू देत नाहीत आणि म्हणून आता 50-50चा फॉर्म्युला आम्ही ठेवत आहोत असं बाळासाहेब आंबेडकर म्हणतात। एकूणच काय तर खरंच येत्या काळामध्ये काँग्रेस बाळासाहेबांसोबत जुळवून घेईल का, 50-50ला मान्यता देईल का, आणि काँग्रेसचं नेमकं काय होणार, काँग्रेसची कोंडी झाली का पुन्हा एकदा काँग्रेसचा मुंबई महानगरपालिकेमध्ये पालापाचोळा होईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच समजतील। एवढंच नाही तर आता आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांनी पुन्हा आपली भूमिका बदललेली आहे आणि 200 जागेची तयारी ठेवलेली आहे। हाच फॉर्म्युला अनेक
मागच्या निवडणुकांत झालेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत चर्चा करत असताना चर्चा कायम काँग्रेसनं फिसकटलेली आहे. नेमकं काय घडणार आहे येत्या काळात कळणारच आहे, परंतु आज घडीला तरी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे. काँग्रेस एकटी पडलेली आहे हेच एकूण दिसून येत आहे. धन्यवाद.